मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वॅगजीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. हा जमळेल की नाही माहिती. धनंजय माने इथे जातात का? माझ्या अंगाला हळद लावा. तुमच्या दोघांच्या आयुष्यात कोणी नखरेवाली आहे की नाही? भेटतच नाही मेसेजेस वगैरे तर येतच असतील ना. येतात बट अजून मी तर विचार नाही केला त्यालाच नाही. मला पण येतात पोरींचे मेसेज. हो नक्कीच, म्हणूनच मी दोघांना विचारलं, असं नाही. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोस सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण अनेक सोशल स्टार्सना भेटत असतो, त्यांची कामं प्रवास जाणून घेत असतो. तर आज माझ्यासोबत एकच सोशल स्टार नाहीये तर दोन सोशल स्टार आहेत, ज्यांनी आपल्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यांच्या मजेशीर कंटेंटने आणि त्यांच्या गाण्याने. तर सध्या त्यांचं एक गाणं आहे जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालेलं आहे, तुफान व्हायरल झालेलं आहे आणि या दोघांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलाच घर निर्माण केले. तर अशी दोन अवली कलाकार, अवली सोशल स्टार माझ्यासोबत आहेत. अर्थातच नखरेवाली फेम निक शिंदे आणि रितेश कांबळे. हाय नमस्कार. 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 हाय का नमस्कार? नमस्कार. दोन्ही पण. अच्छा नमस्ते. तर मला सांगा, नखरेवाली हे गाणं आता सध्या खूपच व्हायरल झालेलं आहे आणि आपलं मराठी सोशल म्हणजे मराठी गाणं अल्बम सॉन्ग आता प्रेक्षकांच्या अगदीच आवडीचं झालं. प्रेक्षकांना आवडत आहेत की मराठी गाणी, आणि त्या गाण्याचा भाग तुम्ही दोघं आहात. सध्या काय सांगाल, कसं वाटतंय? भारी वाटतंय. म्हणजे एवढंच प्रेम देत आहेत पब्लिक, प्रेक्षक प्रेम देत आहेत सॉन्गला आणि खूप चांगला चाललाय. 30 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. आम्हाला पहिलं वाटलं पण नव्हतं की एवढं लोकांना आवडेल आणि एवढं प्रेम जेव्हा आपल्याला वाटत नसतं तेव्हा ते घडतात. आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण एवढं चांगले लोक रील्स बनवतात, आम्हाला पाठवतायत आणि प्रेम देतात. तर ते खूप आवडतं की मराठी अल्बम सॉन्गला एवढं प्रेम भेटतं. रील्स वर चालूच आहे. हो, आपण रील म्हणजे सोशल मीडिया ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं की गाणं स्क्रोल करतानाच आपल्याला हे गाणं सगळीकडे वाजतंय पण लग्नात वगैरे. आणि खरं तर बघायला तर मराठी प्रेक्षकच नाही तर हिंदी प्रेक्षक म्हणजे हिंदी सोशल स्टार जे आहे सोशल मीडियावर सगळेजण गाणं वाजतंय. खूप छान वाटतंय. मला सांगा, गाणं शूट करताना म्हणजे अगदीच हे गाणं गावात वगैरे शूट केलं, आम्ही सगळे गाणं पाहिले, त्यात तुम्ही शेण सारवताय, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्यात. कधी अनुभवलं होतं, पहिल्यांदाच अनुभवताय, काय किस्सा आहे तिथला एखादा छानसा? पहिल्यांदाच अनुभवलेलं ते, आणि तो किस्सा तर आम्ही सगळीकडेच बोललोय. तुला एकदा सांगतो, तुला माहित नसेल की तो जो शेणाचा किस्सा होता, तर ज्या दोन ऍक्ट्रेस आहेत गाण्यामधल्या, अंकिता आणि अनुश्री, तर त्यांना तो करायचा होता. पण जो प्रशांत दादा आहे, जो ज्यांनी लिहिलंय गाणं, तो पण होता तिथे. तर त्याचं मत असं होतं की त्यांना नको करायला, कारण ते लोकांना जास्त चांगलं नाही वाटणार, ह्यांना करू दे आणि प्रेमाच्या भावनेने त्यांना मुलींना बघू दे ते शेण सारवत असताना. आणि त्याच्यापेक्षा मोठा टास्क होता आम्हाला त्यानंतर जेवायचं होतं. आणि आम्ही शूट नंतर मग तो पण आम्ही केला तो टास्क पूर्ण. हात वगैरे धुतलं, कारण गावात हँडवॉश वगैरे नाही, पण तरी शोधला आम्ही कसं तरी. शेण सारवल्यानंतर तुम्ही मस्त वास आला, मस्त. आम्ही गाणं पाहिलं, गाण्यात स्टेप्स देखील खूप साऱ्या आहेत डान्सच्या, आणि त्या स्टेप्स आता सध्या सोशल मीडियावर सगळेजण फॉलो करतायत. कसं डान्सच्या स्टेप्सच्या काय मेहनत घेतली? दोघेही डान्सर आहात का नॉन डान्सर आहात? मी तर नॉन डान्सरच आहे, म्हणजे मला थोडा जमतोय, ह्याला खूपच शिकलेला आहे. डान्सेस पाहत असतो सोशल मीडियावर, हा शिकलेला आहे. तर मी फक्त सॉन्ग मध्ये डान्स, असा रील वगैरे कधी काय बनवत नाही डान्सचे, सॉन्ग मध्येच. पण आमचा सिंक्रो सिंक्रो जो असतो ना आमचा, तो एकदम परफेक्ट जमतो आम्ही. कारण अर्चित जो कोरिओग्राफर आहे तो खूप सिंपल आणि एकदम वाईब वाल्या आणि जेवढे पण त्यांनी बसवल्यात ना स्टेप, सगळ्या व्हायरल आहेत. तर म्हणून जेव्हा आम्ही गेलो तिकडे आणि तो रिहर्सल करत होता, तर ते पहिलं असतं ना की वाईब घेण्यासाठी यार हे नाचतायत तसे. नंतरला मग मी अर्चितला विचारलं, भाई यही हम लोग का स्टेप आहे? तो बोलता हा यही करना है. मी बोललो अरे एवढी भारी स्टेप होती, आता ती लोकांना ती कप स्टेप झाली आता म्हणायला हरकत नाही. आणि खूप छान वाटतंय गाणं ऐकायला सुद्धा आणि त्याच्यावर थिरकायला सुद्धा. आणि आपल्याच वयोगटातील नाही तर
मोठे मोठे लोक देखील या गाण्यावर डान्स करतायत, ते सुद्धा छानच आहे. मात्र नखरेवाली या गाण्यामध्ये काय काय खास वाटलं तुम्हाला की लगेच तुम्ही या गाणं करण्यासाठी रेडी झालात आणि म्हणजे इतका प्रतिसाद मिळतोय लोकांचा, तर कसं वाटतंय त्याबद्दलचा अनुभव काय? मी तर नव्हतोच म्हणजे सॉन्गमध्ये, हा आणि दरवर्षी म्हणजे करतो दादा. 5 तारीख ही फिक्स आहे. म्हणजे माझ्या बर्थडेला हा, ह्याच्या हर बर्थडेला. वर्षी एक एक गाणं गाणं असतं माझ्या म्हणजे 5 birthday ला. तारखेला. हा, आणि ते ते birthday hit gift आहेत. असतं मला. आणि सगळे हिट आहेत. आणि त्याच्यानंतर 12 म्हणजे तारीखला याचा बर्थडे लकी डे असं म्हणायला हरकत नाही का? हा. तू छान मस्त. आणि त्यात 12 12 तारीखला मार्चला माझा माझा बर्थडे birthday येतो. असतो. तर हो. दादानी ते असं हाच होता एकटा सॉन्ग मध्ये. नंतरला मला दादाने विचारलं की ह्याला पण गिफ्ट देऊया एक सॉन्ग हा. असं. तर मला आधी विचारलं की करशील काय, तर मी बोललो ठीक आहे, करू शकतो आपण हे ते. आणि गाण्याची आणि- एवढी चांगली वाईब होती ना हा, मग. एवढे आणि खूप. खूप जणांनी म्हणजे ऐकलेलं आधी, आणि ते बोलले की दुसरंच गाणं होतं, हा, शूट करायचं दुसरं होतं, shoot गाणं होतं. पण ते नाही झालं. बोलले का हे गाणं करूया पहिला, आणि हिट आहे आणि सगळ्यांना आवडत आहे. थँक्यू सो मच. हो, तुमच्यावर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहेच. लोक तुम्हाला तुमचे नवीन नवीन गाणी येत आहेत. फक्त तुमचा प्रवास सोशल मीडियावर कंटेंट बनवण्यापुरताच नाहीये, तर तुम्ही छान छान अल्बम प्रेक्षकांपर्यंत आणताय. त्यामुळे आणखी जबाबदारी वाढतीये तुमच्यावरची. तर तेव्हा काय कराल की आता पुढचा प्रोजेक्ट काय? प्रेक्षकांना आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर देखील बघायची इच्छा आहे. आम्ही तुमचे कमेंट्स पाहतो, त्यामध्ये आम्ही वाचलेत की निकला आता मला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे, म्हणजे सोशल स्टार्स. लवकरच आपल्या काय भावानी hint- काय hint आता आपल्या द्या? भावानी सिरियल पण अरे केले बापरे. एक. हो हो, सन मराठीवर काहीतरी हा, तो आम्हाला हा. दिसला होता एका छोट्या पडद्यावर. आता मोठ्या पडद्यावर येणार आहात की नाही? काय अपकमिंग प्रोजेक्ट आहेत? आहेत आता, पण जास्त लवकर आता मी सांगेलच लोकांना. म्हणजे तू पण आहे का हो, म्हणजे सिक्रेट आहे. सिक्रेट आहे, अच्छा. पण लवकरच दिसू. म्हणजे लवकरच ही दोघं आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणारच आहेत. मात्र मला एक सांगा, नखरेवाली जेव्हा गाणं शूट होत होतं त्यावेळी गावी शूट होतं, हा ह्या सगळ्या तर गोष्टी झाल्याच, शेण वगैरे, पण गावातली एक मजा वेगळीच असते. ती काही आठवण आहे का शूट करताना? काही किस्सा असा घडलाय छानसा जो नेहमीच मेमोरेबल म्हणून तुम्ही तो किस्सा ठेवला असेल की हा बॉस हे गाणं करताना ना ह्यावेळेस माझ्याबरोबर ही गोष्ट घडलेली आणि ती चांगली आहे आणि ती माझ्या आयुष्यात मेमरी म्हणून राहावी? तो वन टेक जो आहे, पहिलाच जो डान्स हा हार घेऊन येतो मराठा पहिली उकलन जेव्हा चालू होते, तो वन टेक असा होता की येत नव्हता. म्हणजे किती आम्ही टेक घेतोय, म्हणजे आमच्यामुळे नाही, पण तो कॅमेरा सारखा ब्लर होत होतं, या जे डान्सर होते ते चुकायचे. आणि ह्याचा एक सीन होता की त्याला वरून ती माडी होती, वरून तो येतो आणि त्याला सांगितलं तिथून तू उडी मारायची खाली. आणि आम्ही दोघांनी पण चप्पल घातल्या नव्हत्या, कारण ह्याला वरून पळून यायचं होतं, म्हणजे असं पळत यायचं होतं. तर तो चप्पल घालून घसरेल म्हणून आणि चप्पल पण नव्हती घातली. तर मी बोललो मी पण नाही घालणार, आणि होतं वरून ऊन. तर मग असं झालं 2-3 टेक हा पडला पण तिकडे, म्हणजे शिड्यांनी हा उड्या मारत यायचा कंटिन्यू. आणि ते आम्ही रील पण टाकली, त्या व्हायरल पण झाली ती. तर तो जो वन टेक होता ना, ते येत नव्हतं. जेव्हा डीओपी आमचा सूरज जो आहे तो बोलला की सगळ्यांनी हार मानली, कारण यार परत आपल्याला दुसरा पण सीन घ्यायचे, तर लवकर करूया. नव्हतं. नंतरला मग प्रशांत दादा पण बोलला एक काम करूया, कट घेऊया सीन, म्हणजे हा एक वरचा टेक, खालचा एक टेक. मग आम्ही बोललो की नाही करायचं, तेच घ्यायचं आम्हाला, वन टेकच पाहिजे आम्हाला, आणि तो चांगला दिसेल, तो स्क्रीनवर भारी दिसतो. आणि मग नंतर सूरज, आम्ही 3 जण असं टेक बघत होतो, यार हा पण ब्लर झाला, काय करायचं. आणि नंतर मग सूरज बोलला एक काम करू, हा लास्ट चान्स, हा जर का नाही झाला ना तर आपण ठीक आहे, बाकी जे बोलतात ना तसं करूया आपण. तर मी बोललो ठीक आहे. आणि आम्ही ज्या एनर्जीने ते केलं ना, म्हणजे अभी लास्ट टेक लेते, इसके बाद कुछ भी नाही, म्हणजे आहे ते बघूया. मग तो लास्ट टेक जो घेतला ना, तो खतरनाक. तुम्ही दोघे एनर्जेटिक आहातच, कारण आम्ही आल्यापासून पाहतोच आहे तुमच्यात किती एनर्जी आहे ती, त्यामुळे ऑब्व्हियसली असणारच आहे. मला सांगा, तुमची अनेक गाणी युथफुल आहेत,
म्हणजे आत्ताच्या अवतीभोवती घडणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून असतात. तर तुमच्या दोघांच्या आयुष्यात कोणी नखरेवाली आहे की नाही? अजून तर नाही, माझ्या तर नाही, हे तर मला पण नाही. नाही, माझ्या पण नाही. नाही म्हणजे असं तू सॅड होऊन बोलतोस, म्हणजे दुःख आहे तुला त्या कोणाच गोष्टीचं? नाही. भेटतच नाही तर मुलींचे गाण्यात तर DMs रिअल लाईफ वगैरे, मध्ये पण messages नाही. वगैरे तर येतच हा असतील ते ना आता. येतात, बट अजून मी तर विचार नाही केला त्या गोष्टीमध्ये जायचा. यायलाच नाही, मला पण येतात पोरींचे मेसेज. हो नक्कीच, म्हणूनच मी दोघांना विचारलं, असं नाही. तर मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, गाणी येत आहेत, हिट होत आहेत, तुम्ही फेमस होत आहे, मात्र तो स्ट्रगल पिरियड असतो ना, तो कोणाला चुकत नाही. आणि अपयश हे भोगायलाच पाहिजे. अपयश शिवाय माणूस यशाच्या पायरीपर्यंत पोहोचत नाही. आणि त्याला जोपर्यंत अपयश मिळत नाही ना, तोपर्यंत त्याला यशाची किंमत कळत नाही. तर तुमच्या सोबत असा स्ट्रगल पिरियड, तुमचा आतापर्यंतचा इथला प्रवास कसा असेल तुम्हाला, तुम्ही दोघांनी थोडक्यात सांगा. मी तर बोलेल चालू आहे स्ट्रगल, अजूनही चालू आहे. काय जिंकलो नाही, पण कधीच असं म्हणू नये की आम्ही जिंकलो. हा, मग ते चालूच आहे आणि हा चालूच राहणार. आणि खूप साऱ्या गोष्टी यातून शिकायला भेटतात मला, आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स येतात, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन लोक बघायला भेटतात. आणि खूप सारे जे माझा मित्र परिवार आहे त्या स्ट्रगल मध्ये मला जी मदत करतात ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. बाकी मी मागचं नाही सांगत बसणार पास्ट माझ्यासोबत काय झाला या माझं फ्युचर काय असेल. जे चालू आहे प्रेझेंट मध्ये त्याच्याकडे लक्ष देणं आणि चांगलं काम करत राहील. मला आयुष्यात मला सक्सेस नको आहे, पण अशोक सरांसारखं नाव पाहिजे बस, त्यांच्यासारखं. आणि त्या लेवलचं तर आपण नाही पोचू शकत, पण तेवढं करायचं आहे. सक्सेस नको आहे, फक्त मम्मी पप्पांचं वगैरे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत. नक्कीच. आता आईवडिलांचा विषय तू काढलाच आहेस, तर प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, छान त्याला चांगली नोकरी लागावी आणि तो त्याच्या आयुष्यात सेटल राहावं. तर तुमच्या आईवडिलांची काय अशी अपेक्षा होती का तुम्ही देखील नोकरी करावी, या सगळ्या गोष्टीमध्ये नाही पडावं? आणि आत्ताच्या घडीला, आत्ता तुम्ही ज्या सक्सेस पायरीवर आहात, आत्ता ते काय बोलतायत आणि तेव्हा त्यांची काय अपेक्षा होती? हा, म्हणजे काय आपण वेगळं फील्ड चॉईस करतो तेव्हा घरच्यांचं असतंच की हे काय करतोय म्हणून, आणि त्यांना माहीत नसतं. पण हळूहळू मी समजत गेलो त्यांना. माझे जे आजोबा आहेत, कारण मी मम्मी पप्पांपाशी नाही राहायचो, ते दोघंही कामाला असायचे, म्हणून मी मम्मीच्या मम्मीकडे म्हणजे मामाकडे मी लहानपणापासून तिथे त्यांच्यासोबत राहिलो. तर मग माझे आजोबा होते, त्यांना मी सांगायचो की असं असं आहे आणि मला करायचं आहे. मग त्यांनी खूप सपोर्ट केला मला. आणि मम्मी वगैरे सारखे बोलायचे की आम्ही एवढं काम करतोय, तू काय पण करतोय, असं तसं. मग मला कधी कधी राग यायचा की मी काय करतोय. मग माझं दोन्ही चालू होतं, शिक्षण पण चालू होतं आणि ह्यामध्ये पण यायचं होतं, पण कसं यायचं होतं माहीत नाही. आणि मी गेलेलो, म्हणजे ऑडिशन वगैरेला पण गेलेलो. भांडुपला ऑडिशन झालेलं आहे, तिकडे पण जाऊन आलो, पण रिजेक्ट झालो. आणि नंतर मग मी बोललो यार नाही होणार माझ्याकडून. मग नंतर आजोबा बोलले करत राहा. मग एक आपल्याला प्लॅटफॉर्म भेटतो, मग त्या प्लॅटफॉर्ममध्ये मी करायला जातो. नंतर मग मी अल्बम इंडस्ट्रीमध्ये, मग ते हळूहळू स्ट्रगल चालू होतं. मग घरच्यांना एकदा मी समजावून सांगितलं, आजोबांना पण सांगितलं, प्लस मामा तर सारखा बोलायचा यार हा गेलाय डायरेक्ट हातातूनच गेलाय. पण ठीक आहे, पण आता ग्रेसफुल की तुझ्या आई सुद्धा व्हिडिओ मध्ये आम्हाला दिसते. तो ट्रान्सफॉर्मेशन असा झालेला आहे. तुझ्याबद्दल काय सांगशील? माझ्याबद्दल तुझे ते आई वडील दोन्हीही आम्हाला दिसतात. तू फटके देखील खातोस व्हिडिओज मध्ये. माझं तर आधी काय नव्हतं, मी अजून पण लहानच आहे, तर मला एवढंच बोलायचे की तू शिक. आणि आता मी 12वी दिली. अच्छा, तू आता 12वी शिकू, म्हणजे आता लवकरच तुझा रिझल्ट लागेल. नाही आता नाही, म्हणजे झाली माझी 12वी. तर मला एवढंच बोलले की शिक पुढपर्यंत. असं एवढं जॉब वगैरेच नव्हतं. पण एक असतं ना की पोरगा कमवून देतोय, तर त्यांना चांगलं वाटायला लागलं. आणि त्यांना माहिती नव्हतं की मी हे व्हिडिओ वगैरे करतो, तेव्हा टिकटॉक वगैरे कर मित्राच्या ह्याच्यावर. तर त्यांना काय समजायचं ना, फक्त मी नाटक वगैरे करायचो ना, ते त्यांना माहित होतं की नाटकाला जातो. फक्त व्हिडिओ वगैरे, मग जेव्हा फॅन्स वगैरे भेटायला आले ना माझ्या व्हिडिओवरून, तेव्हा त्यांना वाटलं कोण येत आहेत, कोणाचं कोण येत आहे भेटायला, असं तसं. तरी मग चांगलं आता सध्या चांगलं चालू आहे आणि असंच चांगलंच राहिलं पाहिजे. आता गप्पा तर अजून करायच्याच आहेत, मात्र एक छोटासा गेम आहे. मराठी चित्रपटांची नावं मी यामध्ये लिहिलेली आहेत, तर एकाने ऍक्टिंग करायची आणि एकाने ओळखायचं. ओके, खेळूया?
ओके ओळख बनवा बनवी आई. अरे आईच्या पुढे काय 2-3 शब्द. आई आई खायचंय. मी ऍक्टिंग करते. हा हा. मी माझं सोनूला माझं छकुली माझं छकुला. आई आई काय करतो. मला वाटलं ते ऍक्टिंग करायचे मग त्याच्यामध्ये तेच आई हा ठीक आहे माझं चालेल. छकुला. अच्छा 1 2 3. झपाटलेला. येस. बरोबर. ते असं काय नाम आहे. डोळे पछाडलेला तो. हा जमळेल की नाही माहिती. माझ्या अंगाला हळद लावा. हळद रुसली हा कुंकू असलं. बाळ जो रे जो बाळा. तू सांग. बाळ बाप. अशी बनवा बनवी. अरे काहीतरी करा ना याचं. मग जाऊ दे. मग मी हारू मी हारलो. बाळाचे बाप अरे यार ब्रह्मचारीला काय करणार. ब्रह्मचारीला काय करणार. मी बोललो ना बाळाचा बाप. अच्छा निकने बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत. आता एकच चुकलं माझं. बाकी ठीक आहे. आता रितेशची पाळी. अरे आत्ताच आलंय ना नखरेवाली. अरे पिक्चर रे. नाच ग गुमा. शिमीना तू. हा तर ओळखलाच पाहिजेस. हा दरवाजा आहे. लक्ष्मीकांत बेर्डेकर. अशी बनवा. येस. धनंजय माने इथे राहतात का? पक पक पका. ते आपलं एक हे असतं. हे घर बायकोचं हे घर असतं आणि ते घर असतं तिथली माहेरची साडी. बायकोचं हे घर असतं आणि ते घर असतं. अगदी छान. मजा आली. मला तर खूप मजा आली. नक्कीच आता गेम झाला. मी जिंकलो. येस येस. यामध्ये मी सांगितलं ना पण निकने तुला छान सपोर्ट केला त्यामुळे तू जिंकलास. येस येस येस. बरं मला सांगा तुमच्या सोशल मीडियावरचे मी कंटेंट पाहिले. लोकांना ना हसवणं खूप कठीण असतं. कंटेंट बनवणं कठीणच असतात. मात्र लोकांना हसवणं खूप कठीण असतं. ते कंटेंट तुम्हाला सुचतात कसे. आत्ताच एक गोष्ट सांगतो की सांगा. आता मदर्स डे होता आणि मम्मीला विश केलं मी की हॅपी मदर्स. मला लक्षातच नव्हतं मदर्स डे. मी स्टोरी बघितली आणि विश केलं. आणि त्यानंतर मग मी आतमध्ये बसलेलो. नाश्ता दिला मम्मीने तर बसलेलो. तर मी असा विचार केला की मी विश करून जर का पार्टी मागितली मम्मीकडून तर ती देईल काय एकदा विचारून बघतो. मग मी गेलो आणि ती ब्लँक आली. मग मी तसा सेम व्हिडिओ बनवला आणि मी पोस्ट केला. तो गेला 12 मिनिट. म्हणजे असंच चालता बोलता कंटेंट सुचतात तुला. तुझ्याबरोबर सेम. तुझ्या काय मी पप्पा मम्मीकडे बघत राहतो. यांच्यावरून काय करता येईल. मला काय करता येईल. आजूबाजूवाल्यांना देखील घेऊन तू छान व्हिडिओज बनवतोस. आम्ही पाहिलेत. डान्सचे स्टेप्स पण छान असतात. कुठून येतं तुला एवढं सगळी एनर्जी. आहेत मम्मी पप्पा तेवढे हार्ड आहेत. पोरगा पण हार्डच असतात. तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या तुम्ही इतके फेमस आहात. सगळीकडून तुम्हाला फोन येत आहेत. मात्र शाहरुख खान एक रोल मॉडेल आहे सगळ्यांचा आणि तो तुझा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला. असं वाटलं पण नव्हतं कधी शाहरुख खान माझी व्हिडिओ बघतील आणि एकदम असं मन भरून आलं. मी जेव्हा घरीच होतो. आम्ही सोबत होतो आणि ह्याला माहित पण नव्हतं. प्रशांत दादा वरून आला. अरे काय झालंय. तो मी आधी वाटलं एडिटिंग एडिटिंग आहे फॅन पेज वगैरे वाल्यांनी टाकला. तरी पण त्यांनी मला स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठवलं.
आई शपथ, मी जो ब्लँक झालो. नंतरला मी घरी म्हणजे- सांगितलं पप्पा मम्मीला. मम्मी पप्पा शाहरुख खान सरांनी असं असं केलंय ते. ऍटली एक सरांनी proud पण- moment ऍटली असेल सरांनी पण- पप्पांसाठी. अक्षय कुमार सरांनी हो, वगैरे हो. सगळ्यांनी शेअर केल्यात माझ्या व्हिडिओ. हो. म्हणजे सगळेच बघतात व्हिडिओ माझे, म्हणजे बॉलिवूड पर्यंत तुझा बॉलिवूड हे आहे. आणि काय काय जण फॉलो पण करतात मला. आणि एवढा म्हणजे बॉलिवूड पर्यंत रितेशचा गाजावाजा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे बमन आता इराणी सर लवकरच पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. Oh my God. म्हणजे लवकरच आता आपल्याला रितेश बॉलिवूड मध्ये पण दिसेल असं Yes. म्हणायला हरकत नाही. मराठी आणि नाही, खूप direct खूप शुभेच्छा आहेत तुला Bollywood Thank you, त्यासाठी. मला सांगा, सोशल मीडियावर ना जितकं आपण पॉझिटिव्ह राहतो तितकंच एक नकारात्मक दृष्टिकोन पण असतं. जितकं सकारात्मक असतं तितकं नकारात्मक बाजू देखील असतात. ह्या गोष्टी कशा बॅलन्स करता, कमेंट्सकडे कशा इग्नोर करता? कारण चांगली बाजूही असते, वाईट बाजूही असते. तीच एक गोष्ट आहे, चांगली बाजू असते, वाईट बाजू. आता मी त्या गोष्टीमध्ये तर जाणार नाही या वाईट काय. हम्म. आपण काम करतो, मग ते चांगलं करतोय वाईट करतोय ते त्यांना का सांगायचंय. ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी करतोय, ज्यांना नाही आवडत तुम्ही नका बघू. फक्त एवढंच आहे. बाकी ते वाईट काय बोलतात एक प्रमाणापर्यंत ठीक आहे, त्या ओव्हर झालं तर आम्ही ब्लॉक करून टाकतो. मग अच्छा. माझ्या बाबतीत तरी असं आहे, माझा हेटर्स माझ्या असतील तरी पण किती पण हेटर्स असू दे, रितेशचीच व्हिडिओ बघणार हसायला. एवढं मी सांगू शकतो. कारण तुझे व्हिडिओज पाहून आम्हाला खरंच हसण्यासारखेच असतात. मी जेव्हा पण मला कमेंट्स येतात ना, तर मी आयडी पहिला बघतो आणि त्यांनी मला घाण कमेंट केलं, मला काय नाही, मला फरकच नाही पडत. दुसऱ्या व्हिडिओला त्याचीच कमेंट असते हसायची. तोच तीच तर एक मनाचा आपल्याला आधार असतो. मला बरं एक सांगा, एक शेवटचा प्रश्न आहे, खूपच थोडक्यात उत्तर द्या. सक्सेस म्हणजे तुमच्यासाठी, सक्सेसची डेफिनेशन तुमच्यासाठी काय आहे? सक्सेस सगळ्यांनाच पाहिजे असतं, पण ते असं मला लवकर भेटत नसतं. तर म्हणून मग नकोच आहे. तुलाही नकोच आहे. नको. म्हणजे स्ट्रगल पाहिजे आम्हाला. पाहिजे. Struggle पाहिजे. याच्यामधून तर शिकायला भेटतं. नक्कीच. सक्सेस सगळंच भेटलं तर कसं काय राहू शकतो माणूस. येस. जर Definitely. सगळंच भेटतंय त्याला, मग झोपून जाईल तो. हा ना, बोल तू मस्त आरामात राहील, झोपून पण राहील. जोपर्यंत काम नाही करत बसणार तसंच राहील ना यार. तुमच्या दोघांचे हे विचार असेच तुमच्यापर्यंत आणि आत्ताच्या तरुणाईमध्ये पण हेच असेच विचार असणं खूप गरजेचं आहे सध्याच्या स्थितीला. मात्र आता तुम्ही दोघं इथे आलेल्याच आहात, तर एक गाणं तर ते झालंच पाहिजे, त्याशिवाय आमचे प्रेक्षक असं पूर्ण इंटरव्ह्यू झाला असं वाटणार नाही. हे दिल बिल मिलाव कुणाशी, मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी, जोडीदार भेटत नाही, लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हूर परी, बनवायची हाय मला लाडाची घरवाली. हे मराठ मोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. वा वा वा, खूप छान. मला इथे बसून सुद्धा थिरकावं असं वाटत होतं. खूप छान वाटलं. तुमच्या दोघांनाही, तुम्ही दोघेही इथे वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर सोशल स्टार या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन चर्चेसोबत, नवीन सोशल स्टार सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.